आज 26 जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणजे प्रतिची सत्ता सुरू झालेला दिवस. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपली भारत माता ही पारतंत्र्याच्या बेड्यातून पारतंत्र्याच्या ताब्यातून मुक्त झाली आणि आपण स्वतंत्र झालो. त्या स्वतंत्र भारताच्या सुरुवातीला आपल्याला राज्यघटना संविधान तयार करण्याची आवश्यकता होती. राज्यघटना लिहिण्यासाठी एका विद्वान व्यक्तीची मदत राज्यघटना तयार करण्याचे मार्गदर्शन करावे अशी विनंती, अशी रिक्वेस्ट त्या काळी आपण ब्रिटिशांना केली होती. परंतु त्यांनी उत्तर दिले. राज्यघटनेचे तज्ञ, या विषयात पीएचडी केलेले पंडित, कायदे पंडित, पत्रकार, लेखक, अर्थशास्त्र, तत्वज्ञान, समाज सुधारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची तुम्ही मदत घ्या. आणि 1950 सालापासून 1950 सालापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली सर्वांना सामावून घेणारी अशी ही राज्यघटना तयार करण्यात आली. राज्यघटनेच्या नियमानुसार 26 जानेवारी 1950 सालापासून आपल्या भारत देशात प्रगतीच्या आणि समृद्धीच्या विकासाच्या मार्गाने वाटचाल करू लागला. अत्यंत बिकट परिस्थिती, अत्यंत विपरीत परिस्थिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं बालपण गेलं. शाळेत शिकत असताना त्यांना अस्पृश्यतेच्या नावाखाली वेगळं बसवलं जात असत, तर कोणी तहान लागली राहूनच त्यांच्या अंगीत पाणी येत असत. या भेदभावाबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मनात अत्यंत राग, प्रचंड चीड होती. आपल्या बालपणाला या गुलामगिरीतून, या लाचारीतून मुक्त करण्यासाठी त्यांनी संकल्प घेतला. मुक्त करण्यासाठी त्यांनी दृढ निश्चय घेतला आणि उत्कृष्ट शिक्षण घेण्यासाठी ते लंडनला गेले. अत्यंत अडचणी असताना, विपरीत परिस्थिती असताना, पैशाचा अभाव असताना आणि कोणाची साथ नसताना हे करणं सोपं नव्हतं. परंतु प्रचंड आत्मविश्वास, दुर्बल इच्छाशक्ती आणि कठोर परिश्रमाद्वारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्येक अडचणीवर मात केली. लंडनमध्ये लायब्ररी सकाळी 8ला उघडायची, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तिथे 8च्या आधी उपस्थित असायचे आणि लायब्ररी बंद होईपर्यंत सगळ्यात शेवटी अभ्यास करायचे. जेवणासाठी त्यांच्याकडे अन्न असायचे, परंतु वेळेचा अभाव आणि पैशाचा अभाव असल्यामुळे ते एकच टाइम जेवायचे. जेवणी सकाळी त्यांच्या लायब्ररीमध्ये 4 घास जेवणा होताना त्यांची भूक भागवावी लागत असत. आपल्या बालपणाला या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 16 तास अभ्यास केले. लाखो माणसांचे आयुष्य आनंदाने जावे यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले. त्यांनी तर समाज